तर भावांनो, आज माझा पंजाबमध्ये शेवटचा दिवस आहे. तर काय म्हणताय सोलापूरकर, कसं काय? मी आहे पंजाबमध्ये भटिंडा येथील किला मुबारकमध्ये, जे की पाकिस्तान आणि भारताच्या बाँड्री जवळच येतं. जसं की सोलापूर ते कर्नाटक बाँड्री ते तसंच. तर या किल्ल्याची स्टोरी खूपच रहस्यमय आहे, तर मला सांगायला खूप वेळ जाईल. तर मी निघालो, बस बुक केली आणि निघालो थेट दिल्लीकडे. तर दिल्लीकडे जाता जाता मला खूपच भूक लागली, तर मी गेलो द ग्रेट खल्लीच्या ढाब्यावर. तर इथं काय खल्ली भाऊ दिसला नाही, पण इथं खूपच रिकामं होते. तर गप आपलं मी भत्ता मारून निघालो माझ्या पुढच्या स्टॉपला. तर जाता जाता कधी दिल्ली आली काय कळालं नाही. तर दिल्लीवरून मी एक कॅब बुक केली बस स्टॉपपासून एअरपोर्टपर्यंत. तर एअरपोर्टमध्ये गेलो तर कळालं की भाऊ फ्लाईट लयच उशीर होती. तर मी लय वैतागलो, झोप पण नव्हती, आपले काही चेहरा पण फुल आला होता. तर बघितलं जरा आजूबाजूला, थोडा टाईमपास केला. तर थोड्याच वेळात आपली फ्लाईट आली. 5:30 वाजले होते काहीतरी समथिंग. दिल्ली एअरपोर्टवरून फ्लाईटमध्ये जाताना भाऊ फुल गेटवर ती जोशमध्ये फुल स्वागत करत होते. तर आम्ही फुल झोपेमध्ये होतो, तर काहीच कळत नव्हतं. समोरनं दिदी हातबीत जोडायला लागले, काय विषय म्हटलं, माझी सीट कुठे आहे म्हटलं. पहिला दिदीने पहिले सीट शोधून दिली, भेटली विंडो सीट. लय झोपेत होतं, झोप बीप लाग. मग नंतर ना भावांना विचार करत करत सहज एक विचार आला की आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा फक्त तुमच्यामुळंच. कारण आपलं जे अस्तित्व आहे, जे मान सन्मान भेटतंय, ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. की एक त्यांच्यावरून एक गाणं आठवलं, तर ते गाणं असं आहे की भावांनो, तर ही फिलिंग मिडल क्लासच्या मुलांना काय असते तर त्यांना विचारा, हे सर्व त्यांनाच कळेल. कारण की स्ट्रगल लाईफमध्ये कोण सोबत नसतं. जेव्हा सक्सेस होतं तेव्हा भरपूर जण येतात विचारायला, तर काय विषय नाही. तर बघता बघता सकाळ झाली, सकाळचा सूर्यास्त मस्तपैकी खूप शाईन करत होता सन. तर काय दिदी आली थोड्या वेळात, यू हॅव अ ब्रेकफास्ट आण बाई म्हटलं. लय भूक लागली, वैतागलो मी बाहेर बघू बाहेर नुसतं धुकंच दिसत होते. आणि एक सूर्य उगत होता ढगातून, कुठल्या कोपऱ्यातून उगत होता दिसेली नव्हता भाऊ व्यवस्थित. अर्धा दिसला मस्तपैकी, खाली बघतोय सगळीकडे आभाळ. मग थोड्या वेळात दिदी आली, नाश्ता वगैरे दिली. बघितलं नाश्त्याला काय इडली आणि उपीट होतं आणि ब्रेड बटर होतं. अरे भाई जाऊ दे ना म्हटलं, जे आहे ते आण भाई म्हटलं इकडे, आणि तू पण बस तिकडं कुठं तर कोपऱ्यात खाता. आपल्याला लय भूक लागली, आपल्याला सण होत नाही ना भूक वगैरे भाई. आता मस्तपैकी वरनं खाली बघत खाण्याची मजाच वेगळी. बघता बघता आलं पुणे आल्यावर वरनं व्ह्यू वेगळाच काहीतरी दिसत होता की सकाळचे काहीतरी 7 वाजले होते आणि प्लेन झालं पुण्यामध्ये लँड. तर लँड झाल्यावरच प्रवीण भाऊ बाहेर आपली वाट बघत होता की कधी मी येतोय आणि कधी घेऊन जाते भाऊला पबला. तर पबला तर काही जाता आलं नाही, तर आम्ही गेलो मस्त की 8 पूल खेळायला. तर तिकडे जाऊन प्रवीण भाऊ फुल जोशमध्ये आपल्याला काही जमेल होतं, तर प्रवीण भाऊ पहिल्या शॉटमध्ये बाजी. तर भावांना माझा नेक्स्ट ब्लॉग मी लवकरच अपलोड करेल, तोपर्यंत तुम्ही फॉलो करा.